आज सिरसाला शहर के ग्राम पंचायत के इस मौके पर जो नवनिर्वाचित सरपंच पद के लिए, पदभार के लिए आप तमाम लोग यहां पर हाजिर हुए हैं। आज के इस प्रोग्राम के अध्यक्ष सदर रघुनाथ दादा देशमुख, इस शहर के तंटा मुक्त अध्यक्ष हयासुद्दीन इनामदार साहब, इस ग्राम पंचायत सिरसाला के उप सरपंच सोहेल पठान, हमारे सोसाइटी के चेयरमैन संतोष जी पांडे और इसी के साथ तमाम सिरसाला ग्राम पंचायत के ग्राम पंचायत सदस्य, जिसमें प्रशांत भैया है, संतोष जी हैं, हमारे अकरम खान साहब है, उमेर है, शाहिद खान साहब है, हमारे नदीम भाई है, नयूम भाई है, गुड्डू है, मोहम्मद शरीफ भाई है, तौफीक भाई कुरैशी हैं, इमरान वकील साहब हैं, तमाम ही यहाँ पर तशरीफ फरमा, जैसे कि हमारे निहाल भाई मनियार हैं जिन्होंने हमको खुलकर साथ दिया, ऐसे हमारे प्रमोद जी गिरवले हैं, कपिल भैया चोपड़े हैं और भारतीय जनता पार्टी की पूरी टीम यहाँ पर मौजूद है। और बहुत सारे ऐसे लोग हैं जिनका अगर नाम लूं तो कम से कम आधे से पौन घंटा उनके नामों में चला जाएगा, लेकिन ये सब मेरे अपने चाहने वाले हैं। मैं उनको दिल से शुक्रिया अदा करता हूं और आप जो इस प्रोग्राम में आज आए हैं पदभार के, उसके लिए मैं आप तमाम का धन्यवाद करता हूं। और मैं अपने बात को शुरू करने से पहले एक सत्कार जो है यहां पर बुला के करना चाहता हूं। हमारे जीवीटी के काड़े सर यहां पर मौजूद हैं। असल में हम मयंक गांधी जी को यहां पर बुलाने वाले थे, लेकिन मयंक सर यहां पर है नहीं, पोखरा की मीटिंग है इसलिए वो यहां से बाहर हैं। जिन्हें मयंक जी गांधी, जिन्हें जननायक कहकर पुकारा जाता है, पहचाना जाता है, ऐसे काड़े सर यहां पर हैं। उनके इस्तकबाल के लिए मैं उनको यहां पर बुलाता हूं और आने वाले दिनों में हमें जीवीटी की ओर से सिरसाला शहर को इंशाल्लाह बहुत बड़ा हाथभार मिलने वाला है। वो हमारे साथ रहने वाले, क्योंकि मयंक जी कहते हैं कि मैं इसी शहर का हूं, अब मैं यहीं पे स्थायी हुआ हूं। ये शेतकरियों के प्रॉब्लम के लिए वो किस तरह से भागते हैं, दौड़ते हैं। इंसानियत वाला इंसान है, जात पात धर्म को न मानने वाला है, इसलिए बहुत जल्दी हम उनको यहाँ पर बुलाने वाले हैं। लेकिन काड़े सर यहाँ पर है, मैं उनका इस्तकबाल करता हूँ। ऐका जननायक मयंक गांधी सर, जे की स्वतःला शिवसेनेचे नागरिक समजतात आणि सर स्वतःच कधी सरकार घेत नाही, कारण काय सरांचं एक उद्दिष्ट ठरलेलं आहे की तळागाळातील शेतकऱ्याचं, सर्वसामान्यांचं कुटुंब हे आर्थिक सक्षम झालं पाहिजे, हे सरांचं ध्येय आहे। आणि त्या ध्येयानं प्रेरित होऊन जीवीटी ही संस्था काम करते। आम्ही मयंक गांधी सरांच्या प्रेरणेतून जे काम करतो ते शेतकरी हिताचं, गाव हिताचं। आणि सरांचं एक स्वप्न आहे की सर आम्हाला नेहमी कधी ऑफिसच्या मीटिंग मध्ये सांगतात की सिरसाळा हे खूप सुंदर गाव आहे, इथले लोक खूप माणुसकीचे आहेत, सर्व धर्म समभाव या गावामध्ये पाहायला भेटतो। सरांचं नेहमी म्हणणं असतं की आपण इथं एवढं मोठं काम करतो, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदत करतो, नदीचं एवढं खोलीकरण, रुंदीकरण आहे, आपण आता अतिवृष्टीमध्ये 6,000 शेतकरी कुटुंबांना किराणा किटचं वाटप केलं। कारण काय आहे की किराणा किटमुळं फार त्यांचं काही भलं होणार नाही, पण त्या संघर्षामध्ये, त्या अडचणीमध्ये त्यांना जी शक्य मदत करता आली ती सरांच्या माध्यमातून आपण केलेली आहे। सिरसाळ्यामध्ये रस्ता सुशोभीकरण केल्यानं गावाचं सौंदर्यीकरण होईल, प्रदूषणाची इथं प्रदूषण कमी होईल, त्याचबरोबर सुंदर असा झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे जीवीटीनं। पुढे सरपंच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण मयंक सरांच्या संकल्पनेतून जे जे काही करता येईल ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। ग्रामपंचायतची सुद्धा त्यामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे, सरपंच साहेबांची सुद्धा महत्वाची भूमिका असणार आहे। आणि एका गोष्टीबद्दल खूप छान वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर सर्वजण एकत्र बसून असा जो कार्यक्रम घेतात आणि गावाच्या भल्यासाठी
सर्वजण एकत्र येऊन आपापल्या संकल्पना मांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटत नाही की 6,60,000 गावं भारतामध्ये आहेत, त्यापैकी सिरसाळा हे गाव अभिमानानं सांगावं असं वाटतं की सगळे लोक एकत्र बसून जेव्हा विकासाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात त्यावेळी गावाचा निश्चितच विकास होत असतो. आणि सरपंच साहेबाच्या पुढील 15 महिन्याच्या किंवा 1.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये खूप चांगल्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी करता येतील तेवढ्या आपण करूया. आपण नुकतंच मयंक सरांच्या संकल्पनेतून 1 तारखेला सिरसाळ्यामध्ये अन्नछत्र सुरुवात केलेली आहे. अन्नछत्र यासाठी की गरजूंना आपल्या पोटाची भूक भागवता यावी. सरांच्या गुरुजींची ती इच्छा होती आणि तशी ते आपण कृतीमध्ये आणलेली आहे. अन्नछत्र सुरू केलेलं आहे. सरपंच साहेबांची आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांची उपस्थिती होती. मला असं वाटतं की आपल्यापैकी सगळ्यांनी एकदा भेट द्यावी. काही सूचना असतील आमच्याबद्दल तर त्या सुद्धा आम्हाला कराव्यात, कारण कुठलाही माणूस परिपूर्ण नसतो. आम्ही काम करतोय तर आमच्यासाठीही काही तुमच्या सूचना असतील, तुमच्यासाठी आम्हाला काय करता येईल ते सुद्धा आम्ही करू. मयंक सरांच्या संकल्पनेतून जे काही सिरसाळ्यासाठी करता येईल सरपंच साहेबांच्या सोबतीनं त्यांच्या सहकार्यानं पुढे जीवीटी करत राहील. या त्यांच्या पदभारासाठी मी मयंक सरांच्या वतीनं जीवीटीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद काळे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथदादा देशमुख, सन्माननीय स्टेज आणि माझ्या पदभाराकरिता सिरसाळा गावातील तमाम उपस्थित चाहते मित्र परिवार सहकार्य करणारे सर्वांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो की तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या मेहनतीमुळे, तुमच्या सहकार्यामुळेच मी एवढा मोठा विजय मला मिळालेला आहे. जर बोलायचंच असेल तो एक शेर है कि कैसे अदा करूं मोहब्बत का हक दोस्तों, नसीब का नसीब बनाया है आपने. ये पूरे सिरसाला शहर में मेरे को जो है यहाँ पर सरपंच बनाया है, इस काबिल समझा है. मैं अपने बात को आगे ले जाने से पहले आए हुए जो नौजवान बच्चे हैं, जो यहाँ के लोग हैं, क्या है अपने सिरसाले में कुछ लोग अफवाहों का बाजार गर्म करते हैं. अब क्या वो आयाज भाई का बंधन हमारे पीछे ऐसा है पांडे जी, वो बोलने नहीं देते, कुछ शब्द बोलते नाही, बोलणे काच नाही. आणि दुसरा अशी एक अडचण झाली पांडेजी, दिवसभरातून संध्याकाळपर्यंत कोणीतरी मार्गदर्शक असतं, ते संध्याकाळी घेतंय आढावा काय झालं, काय काय घडलं. आयाज भाई रोज सकाळी 6ला उठून फोन करायला, अर्धा तास त्यांना बोलावं लागेल, आज असं झालं, असं झालं, असं करायलो, तसं करायलो. म्हणजे असे एक मार्गदर्शक लाभले, त्यामुळं ते शब्द बोलणार नाही. अफवाहों पे ध्यान देने का नहीं, अल्लाह ने तुम लोगों के मेहनत के दुआओं के बदौलत अपने को सरपंच बनाया. अपना कोई बाल विवाह का नहीं कर सकता, और कोई माई के लाल के अंदर भी वो ताकत नहीं कि अपना बाल वाका कर सके. अपन उसको पुरने के लिए काफी है, पुर के उड़ेंगे इंशाल्लाह. वो अल्फाज और वो शब्द मैं बोलने वाला नहीं हूं. जैसे आयाज भाई को मालूम हुआ तो उन्होंने प्रोग्राम से पहले आके बैठे, बोले कि नहीं अपने को गांव के विकास के लिए और गांव के लिए, आप अपने को चढ़ावड़ी का राजकारण नहीं करने का है. अपने को इस शहर के 18 पकड़ जात धर्म के लोगों को लेके इस शहर का विकास करने का है. ये शहर बीड जिले में सबसे बड़ी ग्राम पंचायत ये सिरसाला ग्राम पंचायत है. सिरसाला ग्राम पंचायतला अख्ख्या जिल्ह्यातला सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. आणि हा गाव सुंदर आणि 18 पकड जाती धर्माचा गाव आहे. ह्या गावाचा विकास आपल्याला कसा करता येईल, कोणाच्या माध्यमातून करता येईल, कशा पद्धतीने करता येईल, त्या विषयावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. सर्वात मोठा विषय अनेक वक्त्यांनी बोललं की ह्या गावाला भूगोलातून मालकी, हा तर आपला स्वप्नच आहे. आपल्याला आज पदभार भेटला, त्यामुळे आपण ग्रामसभा घेऊ शकलो नाही. पुढच्या आठवड्यात आपण ग्रामसभा घेणार आहोत. शासनाचा आलेला GR आणि त्या GR मध्ये असलेली शासनाची जे काय अर्ज आहे ते आमची एक टीम आम्ही तयार करून सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या आमच्या सन्मान्य सदस्यांची मीटिंग होणार आहे. मीटिंग घेतल्यानंतर सिरसाला गावाला भूगोलात घेण्याकरिता शासनाच्या ज्या काही नियम आहेत त्या नियमात बसून आपल्याला येणाऱ्या महिन्यात
एका महिन्याच्या आत ह्या सिरसाळा गावाला मालकी हक्कात आणायचा हा आपला स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करून राहणार आहोत. राहिला दुसरा विषय, सिरसाळा ह्या गावाला सर्वात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा पण आहे. जेव्हापासून मी निवडून आलो, काल ग्रामविकास अधिकारी साहेब, आमचे ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्य सगळे मिळून आम्ही ग्रामपंचायतला पाणी पुरवठा संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि जवळपास काम पूर्ण करून घेण्याचा त्यांच्याकडनं आश्वासन सुद्धा घेतलं आणि त्यांना त्या कामाला सुरुवात करायला लावली. राहिला जलजीवनचा विषय, ज्या शेतकऱ्यांची अडचण होती त्यापैकी 4 शेतकऱ्यांना आम्ही बोललो, त्यांचा मार्ग काढलो. येणाऱ्या 2 दिवसात पोनेर ते सिरसाळा जे जलजीवनचा विषय आहे ते पाईपलाईन पूर्ण होणार आहे. येणाऱ्या आठवड्यात आपण पाणी आणण्याचा भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि या गावाला पाणी सुद्धा देणार आहोत. राहिला रोड आणि नाल्यांचा विषय, तर आता आज आपण पदभार घेतलंय, त्या पदभारानंतर मासिक मीटिंग आहे. मीटिंग नंतर आम्ही कर्मचाऱ्यांची मीटिंग पण घेणार आहोत. हा मोठा गाव आहे, मोठा शहर आहे. या शहराला कर्मचारी कसे वाढवून काम करून घेता येईल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर कसे कर्मचारी घेऊन या गावाचा विकास करता येईल, रोड असेल, नाल्या असेल, ज्या काही समस्या या गावाला आपल्याला समस्या सॉल्व्ह करता येईल त्या सगळ्या समस्या आपण सॉल्व्ह करणार आहोत. खर तर आजचा हा पदभार सोहळा आपल्या या नवीन इमारतीत होणार होता, परंतु काम थोडं शिल्लक असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला की ह्या गावकऱ्यांना मालकी हक्काच्या माध्यमातून, पाणी देण्याच्या माध्यमातून, विकासाच्या दृष्टिकोनातून, आता आपल्या बसस्थानकाचं जे काम आहे त्याच्या माध्यमातून काही काम करून जेव्हा ह्या इमारतीमध्ये आपल्याला इमारतीचं उद्घाटन सोहळा करायचं त्यावेळेस अनेक मान्यवरांना बोलून आणि गावातल्या प्रत्येक नागरिकांना बोलून आपल्याला दाखवायचं की हो, आम्ही दिलेले शब्द पाळू शकतात, आम्ही दिलेल्या शब्दावर काम करतायत. राहिला हेवे दाव्यांचा विषय, मी निवडून आलो, आता माझी ह्या गावातल्या कोणत्याच माणसाशी वैर मी ठेवणार नाही किंवा माझा कोणाशी वैर नाही. जय पराजय होत असते आणि आपला हा गाव 18 पगड जाती धर्माचा गाव आहे. आमचे संतोषजी पांडे इथं उपस्थित आहेत. जेव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांची चर्चा त्यांच्या घरी झाली, मी अभिमानानं ह्याच्यासाठी सांगतो हा विषय की काय मानसिकता आहे आपल्या गावातल्या 18 पगड जातीतल्या लोकांची जर तपासायची असेल तर संतोष भैयाच्या माध्यमातून तपासू शकतात. तेव्हा त्यांच्या घरी मीटिंग झाली, अनेक उमेदवार इच्छुक होते. काही जणांनी संतोष भैयाला सांगितलं की पांडेजी तुम्ही आमचं नाव सुचवा. पांडेजी म्हणाले मी राष्ट्रवादीत कुणाचाही नाव सुचविणार नाही. पांडे घराण्यावर ह्या गावातले मुसलमान सुद्धा 18 पगड जाती जमातीचे लोक सुद्धा प्रेम करतायत, त्यामुळं सगळेच मला एक सारखे आहेत. साहेब ज्यांना देते मी त्यांचं काम करेल असं त्यावेळेस संतोषजी पांडे म्हणाले. ते म्हणू शकले असते की नाही मी ह्याचं नाव सुचवितो, ह्याचं नाव देतो, परंतु तसं झालेलं नाही. अशी मानसिकता सिरसाळ्यातल्या तमाम गावकऱ्यांची आहे. निवडणुकीत जे अफवाचा बाजार होता काही जणांनी केला असेल, आपल्याला आता ते ग्रहित धरायचं नाही. ह्या गावाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं. दुसरं मला सिरसाळ्यातील तमाम नागरिकांना एक आव्हान करायचं, सिरसाळा ग्रामपंचायत मार्फत कोणताही दलाल पुसला जाणार नाही. घरकुलच्या माध्यमातून कुणालाही 1 रुपया द्यायचं नाही. कोणत्या घरकुल धारकांनी वाढूसाठी, घरकुलसाठी, भुगवट्यासाठी जर कोणाला पैसे दिले, मी सगळ्यांच्या जवळचा आहे. तुम्ही मला काम सांगा, माझ्याकडे काम आणा, मी तुमचे काम करून द्यायला तयार आहे. मी स्वतः येऊन तुमचे काम करून देणार आहे. परंतु मला कोणत्या घरकुल धारकांचा, भुगवटा धारकांचा, घरकुलला लागणाऱ्या वाढूवाल्यांचा कुणी रुपया घेतला असं जर माहीत झालं, कुणी घरकुल धारकांनी जर दिलं तर मी त्याचा काम करणार नाही अजिबात. आणि तुम्ही काम घेऊन या, निशुल्क काम करा. ते आमचे अक्रमभाई म्हणतात नशीब तू फुकटात निवडून आलो. 7,500 निवडणुकीच्या दिवशीचा खर्च आहे आपला संतोष भाई पांडेजी, 7,500 रुपये. तर ते अक्रमभाई रोज टोमण्या मारतायत मला. तुम्ही सगळ्यांनी मला फुकटात निवडून दिले त्याबद्दल तुमचे आभार. मी त्या दिवशी सांगितलंय तुम्हाला, माझ्या अंगातले
मेरे जिस्म का अगर मैं चमड़ा भी पहना, इस शहर के लोगों को अगर बना के जूता भी पहनाऊं, तो मैं तुम्हारा एहसान और शुक्रिया अदा नहीं कर सकता। इसलिए हमारे ग्राम पंचायत के उप सरपंच है और तमाम ग्राम पंचायत सदस्य है, इनके पास आप काम लेके आओ। इनके पास अगर इनसे मुलाकात नहीं है, कुछ आगे पीछे होता है तो मेरे पास लेके आओ, लेकिन पैसे देके काम करने की कोशिश मत करो। आपने मुझे जिस तरह से कामयाब बनाया है, इस शहर के लोगों को यह अभिमान होना चाहिए कि हाँ, शासन की जो योजना है हमें जो है सिरसाला ग्राम पंचायत देती है। तुम्हारे तमाम लोगों से मेरा यही कहना है, घरकुल धारक हो, भुगोटा धारक हो, रेती वाले हो या इस शहर में बांधकाम कामगार हो, तमाम लोगों को शासन की योजना किस तरह से दी जाती है, किस तरह से दी जाएगी, इसकी अपने को कोशिश करना है। आप तमाम लोग इस पदभार सोहरे में आए हैं, मैं आप तमाम का शुक्रिया अदा करता हूं। हमारे कपिल भैया चोपड़े और उजगरे पूरी फैमिली यहाँ पर मौजूद है, पूरा भाजपा की टीम यहाँ पर है, सम्मान्य स्टेज पर बैठे हुए लोग हैं, और खास करके मोहम्मद भाई का इसलिए शुक्रिया अदा करता हूं कि वो चट्टान की तरह दो भाई मेरे साथ खड़े रहे। एक रिश्तेदारी के उन्वान पे बात कर, वैसा तो सारे लोग खड़े हो गए, अयाज भाई और मोहम्मद भाई इस तरह से चट्टान की तरह खड़े हुए, इन्होंने कभी किसी को डगमग होने नहीं दिया और कोई इनके वजह से डगमग हुआ भी नहीं। हमारे मोहम्मद भाई ने तो दरगाह में खड़े होके कुछ लोग उनसे बहस करने लगे तो बोले मैं नसीब के साथ हूं और मैं नसीब का साथ देने वाला हूं। तो मोहम्मद भैया तुम्हारे वजह से, अयाज भाई की और तमाम सिरसाला शहर की वजह से नसीब का नसीब बदल गया। शुक्रिया। इन तमाम शहर की अपने को खिदमत करना है, सर्वांची मी सेवा करणार आहे आणि सिरसाळा शहराला येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातच नव्हे, आपल्याला सिरसाळा ग्रामपंचायतला महाराष्ट्रात सर्वात प्रथम आणायचंय। एका दिवसात होणारे हे काम नाही, परंतु सगळ्यांना सोबत घेऊन, सर्वांना सोबत नेऊन आपल्याला पुढे जायचं, त्या गावाचा विकास करायचं। या गावातले व्यापारी असतील, या गावातले भुगताधारक नागरिक असतील, या गावातील कॉलनीतील लोक असतील, बाजार समितीतले लोक असतील, या गावातील मसनजोगी समाज असेल, पारधी समाज असेल, वडर समाज असेल, जे कोणता समाज 18 पगड जाती धर्माचा या गावात आहे, त्या सगळ्यांना आपल्याला 18 पगड जाती धर्मांना न्याय द्यायचं काम करायचं। या गावातले जेवढे धार्मिक स्थान आहे, मंदिर असेल, शाळा असेल, एमएससीबी असेल, जे काही असेल, सगळ्यांना आपल्याला मालकीत कसा आणता येईल, आपल्या गावाचा विकास करता येईल, या गावात कसं एमआयडीसी करता येईल, धनंजयजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून असेल, पंकजाताई मुंडेंच्या माध्यमातून असेल किंवा एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल, आपल्याला ह्या गावाचा विकास सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे। ही सिरसाळा ग्रामपंचायत तुमची सर्वांची आहे, मी सरपंच हा तुमच्या सर्वांचा आहे। आपल्याला ह्या गावाला लोकांना मूलभूत सुविधा पुरवायचे, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। तुम्ही सगळेजण ह्या पदभार सोहळ्याला आलात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। तुमच्या अपेक्षाही पुढे काम करायची माझी जिद्द आहे आणि त्याच जिद्दीनं, त्याच मेहनतीनं मी पुढे काम करणार आहे। धन्यवाद, सगळ्यांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र।